जिल्ह्यामध्ये लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आलाय। लाखणीच्या रेंगपार मधील धक्कादायक प्रकार आहे। पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। सरेच्या अनुषंगाने शुक्रवारला ही घटना निदर्शनास आली। त्यानंतर तात्काळ विस्तृती सीडीपीओ पर्यवेक्षिका आणि संबंधित तालुक्याचे विस्तार अधिकारी आहेत त्यांना आपण तिथे पाठवलं आणि प्रत्यक्ष पंचनामा करून घ्यायचे निर्देश त्यांना दिले। यासोबतच रेंगबार कोळीची पहिलीच घटना आहे जी जिल्ह्यात निदर्शनास आली। याची अशी शक्यता म्हणजे नाकारता येत नाही की जिल्ह्यात इतर ठिकाणी झालं किंवा कसं। या अनुषंगाने सर्व सीडीपीओना निर्देश दिलेले आहे की प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांनी आहाराची चौकशी करावी आणि त्या पद्धतीने जर समजा अशी घटना निदर्शनास आलेली असेल इतर ठिकाणी देखील तसं एकत्रित अहवाल आम्ही जिल्हा स्तरावर मागितलेला आहे आणि जे संस्था जे आहे त्या संस्थेच्या अनुषंगाने आम्ही शासनात देखील एकत्रित जिल्ह्याचा अहवाल आम्ही सादर करणार। माझ्या गावातील अंगणवाडीमध्ये जो 8/5ला जो माल या ठिकाणी आलेला होता तो माल एक्सपायरी झालेला होता आणि तो आमच्या अंगणवाडीच्या सेविकेने गावामधील जे लाभार्थी आहेत त्यांना वाटलं होतं। परंतु माझ्या गावातील काही पालकांनी लाभार्थ्यांनी तो माल जेव्हा तपासणी केला तेव्हा एक्सपायरी डेट त्याची गेलेली होती आणि त्यामुळे माझ्या गावातील माझ्या गावकऱ्यांनी मला सूचना केली। मी लगेच अंगणवाडीमध्ये आलं आणि त्या अंगणवाडीच्या सेविकांना सांगितलं की जो माल आपण वाटप केलं तो माल संपूर्ण जमा करा। तो जमासुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।